तमाम महाराष्ट्रातील भटके, मग ते बंजारा असतील, वंजारी असतील, धनगर भाऊ असतील, कैकाडी भाऊ असतील, त्याचबरोबर ओबीसी मधले जे छोटे घटक आहेत, जे म्हणजे आपण सुतार, कुंभार, जे म्हणजे लोहार, घिसाडी भाऊ, वडार भाऊ, ह्या सगळ्या कोळी भाऊ, ह्या सगळ्यांच्या करिता, सगळ्यांच्या वेदनांकरिता, सगळ्यांच्या जे जे म्हणजे ज्या प्रकारे त्रास दिला चाललाय त्या त्रासाकरिता जरंगे नावाच्या माणसानं एक शासन निर्णय आणायला लावला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दमछाक करून, लोकांना वेठीस धरून, मुंबईला वेठीस धरून, गणेश भक्तांना वेठीस धरून तो शासन निर्णय कसा बेकायदेशीर आहे, कसा तो शासन निर्णय संविधानाच्या विरुद्ध आहे, कसा तो शासन निर्णय अल्ट्रा व्हायरस आहे आणि कसा तो शासन निर्णय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मागासांसाठी जी स्पेस निर्माण केली, अनइक्वलला इक्वल म्हणजे बरोबरीचं आणण्यासाठी त्यांच्यावर कसा घणाघाती आहे, ह्या संबंध बाबी घेऊन आज माननीय महसूल मंत्री तसेच ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो। बावनकुळे साहेबांसोबत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की एक भीती जी आहे ती आम्ही दाखवलेली आहे, एक डर खडा किया है मेरे आम तौर पे वाडी तांड्यामध्ये राहणाऱ्या भावांवर, मासेमारी करणाऱ्या कोळी भावांवर की आता तुमचं काही खरं नाही, प्रमाणपत्र तर आम्ही आता आमच्या दादागिरीनं मिळवू। ती भीती, ते डर कुठेतरी नायनाट करण्यासाठी, त्या डरवर फवारणी करण्यासाठी ग्रामीण भागामधलं सांगायचं तर ह्यासाठी आम्ही आलो होतो आणि ते डर जे होतं ते आम्ही साहेबांना सांगितलं। आम्ही म्हणालो की जिल्हा अधिकारी असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, महसूलचे अधिकारी असतील, हे अधिकारी दबावाला बळी पडतात, हे अधिकारी एका विशिष्ट समूहाच्या मसल पॉवरला म्हणजे घाबरत आहेत, त्याचबरोबर मनी पॉवर, पॉलिटिकल पॉवरच्या आधारे या सामान्यातल्या सामान्य गावातल्या म्हणजे एकूण जो कष्टकरी समुदाय, घाम गाळणारा समुदाय, या समुदायावर कुठल्याच प्रकारचं त्यांच्या आरक्षणावर गंडांतर येऊ नये आणि म्हणून तुम्ही प्रथम दार्शनिकपणे ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही विनंती केली। तुम्हाला सांगतो माननीय सरकार हे ओबीसींचं सुद्धा आहे। सरकारने स्पष्टपणे बावनकुळे साहेबांनी फोन लावला सर्वात वरिष्ठ अधिकारी यांना आणि त्यांना सांगितलं की ज्या प्रकारे फॅमिली ट्री असतो, फॅमिली ट्री म्हणजे पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा हे सगळ्या वंशावळीतला जोपर्यंत कुणबी दिसत नाही तोपर्यंत जस्ट एका अफिडेव्हिटवर कोणी म्हणतंय म्हणून कारवाई होऊ शकत नाही किंवा एखादी मागणी पूर्ण होऊ शकत नाही प्रमाणपत्राची, तर त्या गोष्टी पूर्णपणे त्या चौकटीत आल्या पाहिजे, मागास संबंधातल्या चौकटीत आल्या पाहिजे। आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये कुणबी आणि मराठा डिस्टिंक्टली वेगळे वर्ग आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं। त्याचबरोबर आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की रूल 2012 अंमलात आलेला आहे सर्टिफिकेट देण्यासंदर्भातला आणि त्या रूलचं सुद्धा कोणत्याच प्रकारे हनन झालं नाही पाहिजे। त्या रूलचं जे आहे त्या रूलला प्रोटेक्ट झालं पाहिजे। त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या कोळी भावांचं प्रोटेक्ट होणं आहे, त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या जे गोसावी भाऊ आहेत माझ्या गोसावी भावांचं प्रोटेक्ट होणं आहे, त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे जे नाहीत त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणणं हे रूलचं प्रोटेक्शन नाही आहे, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।